तो कामने माझे हे सर्व
तो कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तो कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तो कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला श्रीमुख्या आवडीन पाहिला श्रीमुख आवडे पाहिला श्रीमुख आवडे हार गळा तो हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा तुझे हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते आवडे निरंतर येता आवडे निरंतर येते तुझी हार गळा तुझे हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा तुझे हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे
म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व स्वाचे आगर बाप रखुमा देवीवर हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम श्री गुरु सारिखा पाठी राखा श्री गुरु सारखा असता पाठी राखा गुरु सारिखा पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण कर इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारिखा पाठी श्री गुरु सारखा असता पाठी राखा श्री गुरु सारखा असता पाठी राखा हरी इतरांचा लेखा कोण कर इतरांचा लेखा कोण कर राजयांची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धे पाय मनाची आजोगे सिद्धे पाय कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला कायवानी त्याला सांगा गो कायवानी त्याला सांगा गो श्री गुरु सारखा असता पाठी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण कर इतरांचा लेखा कोण कर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे श्री गुरु सारखा पाठ राग हरी जय जय घुमाए जय जय घुमाए जय जय गोपाल घुमाए गोपाल घुमाए
श्री गुरु सारे खा हसता पाठे राखा श्री गुरु सारे खा हसता पाठे राखा गुरु सारे खा हसता पाठे राखा गुरु सारे खा हसता पाठे राखा इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करी राजयाचे काम पाठे राखा श्री गुरु सारे का हसता पाठे राखा इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारे का हसता पाठ राखा श्री गुरु सारे का हसता पाठ राखा श्री गुरु सारे का सदा पाठे राखा श्री गुरु सारे का सदा पाठे राखा श्री गुरु सारे खा हसता पाठ राखा श्री गुरु सारे का हसता पाठ राखा इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारे का हसता पाठे राखा श्री गुरु सारे का हसता पाठे राखा इतरांचा लेखा कोण करे कोण करे कोण करे कोण करे इतरांचा लेखा कोण करे कोण करे इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी लेखा हसता पाठ राखा श्री गुरु लेखा हसता पाठ राखा विठ्ठल
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवने त्याला सांगे जोजी. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संता देवा, दुसरे चरण संता देवा. संत कृपादाने कथेदार, संत कृपादाने कथेदार, संत कृपादाने कथेदार, संत कृपादाने कथेदार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो काळ कौतुहाल, नमो चक्र चाळक गोपाळ, नमो विश्वरती पराळ प्रभंजना. नमो शिव शिवेशा, नमो शिवादी विश्वेशा, नमो रूपाश्रदिशा व्यापका नारायणा. नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्त चाळक भावा, नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून ज्ञानोबराय आपल्या जीवनावरती झालेल्या गुरुकृपेच्या अनुभवाचा अनुवाद करतायत. आपल्यावरती झालेला गुरुकृपा, ती गुरुकृपा ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगताय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण विजय महाराज यांनी जो बाल संस्कार शिबिराच्या निमित्ताने हा जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी जी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी चालवलेले स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी तपपूर्ती सोहळा यावर्षी आपले महाराज साजरा करतायत आणि त्यानिमित्ताने अतिशय सुंदर देखणा असा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. गेली अनेक दिवसापूर्वी महाराजांनी या शिबिराच्या आणि कार्यक्रमाच्या संबंधाने एक प्रकारे सूचना केलेली होती आणि त्या सूचनेनुसार आज ती सेवा करण्याकरता आपणा समोर उपस्थित आहोत. सेवेकरता उपस्थित परमार्थप्रेमी भाविक भक्त माता भगिनी उपस्थित
टाळकरी गायकवृंद, वादकवृंद आणि उपस्थित असलेले हे सर्व शिबिरार्थी बाळगोपाळ, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करायची आहे. बाल संस्कार शिबिराचं आयोजन आमच्या विजय महाराजांनी केलेलं आहे. संस्कार शिबिर हे प्रत्येक जण आपापल्या परीने घेत असतो. आमच्या विजय महाराजांनी हे जे नियोजन केलेलं आहे, एक तर परिसर फारच सुंदर आहे, अगदी निसर्गरम्य, शुद्ध हवा. आवाज व्यवस्थित करावा जरा. परिसराचा वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय आल्हाददायक असं अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि त्या परिसरामध्ये हा बालगोपालांचा जो मेळावा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आणि तोही संस्काराचा मेळावा. आज संस्काराची नितांत गरज आहे. संस्कार ही शिदोरी आहे, शिदोरी. जसं पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाला निघालेली मंडळी आपल्या सोबत शिदोरी घ्यायची, शिदोरी. त्या शिदोरीचा उपयोग किंवा शिदोरी नेण्याचा हेतू काय असायचा की प्रवासामध्ये जर भूक लागली तर ही शिदोरी खावी, घोटभर पाणी प्यावं, आणि त्या शिदोरीच्या माध्यमातून मिळणारी जी ऊर्जा आहे, ताकद आहे, त्या ताकदीच्या जोरावरती पुढचा प्रवास करावा. आजकाल लोक हॉटेलमध्ये जातात. पूर्वीच्या काळाला तशी व्यवस्था नव्हती, वाहनही नव्हती. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं की पायी चालत जावं लागायचं. मग या वाटेमध्ये जात असताना आपल्याला ऊर्जाही मिळाली पाहिजे आणि आपला प्रवासही सुखकर झाला पाहिजे, या हेतूने ती शिदोरी घेतली जायची. ऐका, हा दिवसभराचा प्रवास करण्यासाठी जसं या शिदोरीचा उपयोग होतो ना, ऐका, दिवसभराचा प्रवास करण्यासाठी जसं या शिदोरीचा उपयोग होतो, तसं जीवनाचा प्रवास करण्यासाठी या संस्काराच्या शिदोरीचा उपयोग होतो. ती शिदोरी नसेल तर दिवसभर उपाशी राहावं लागतं, आणि ही जर संस्काराची शिदोरी नसेल तर माणसाचं जीवन अपूर्ण राहतं. म्हणून जीवनाच्या प्रवासामध्ये या शिदोरीची फार गरज आहे. विठ्ठल म्हणून अशा संस्कार शिबिराची योजना आमच्या विजय महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. आवाज का रे? हे संस्कार बालमनावरती या ठिकाणी रुजवले जात आहेत. एवढे जे बाळ गोपाळ परिसरातून अनेक गावामधून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी संस्काराचे धडे दिले जात आहेत. ऐका, घरामध्ये संस्कार आपण देतोच नाही असं नाहीये, पण त्याही पेक्षा अशा गुरुकुलामध्ये, अशा संस्कार शिबिरामध्ये आणि अशा आध्यात्मिक केंद्रामध्ये दिले जाणारे संस्कार काय विशेष असतात. म्हणून आमच्या विजय महाराजांचं कौतुक निश्चितच मला करावंसं वाटेल. आम्ही 2004 साली संस्थेमध्ये बसलो होतो, ते 2005 साली संस्थेमध्ये आलेले होते. गुरुवर्य बोधेबाबांजवळ आमचं लहानपण गेलं. बाबांच्या सहवासामध्ये त्यांनी आपले अध्यात्माचे सुरुवातीचे पाठ गिरवलेले. वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी त्यांनी अध्यात्माचे धडे घेतलेले आहेत. आपल्याला जे मिळालेलं आहे ते या बाल गोपाळांना कसं मिळवता येईल यासाठी हा त्यांनी
घाट घातलेला आहे. म्हणून अगदी मनापासून त्यांचं धन्यवाद देतो. आणि त्यांना साथ करणारे जे काही मंडळी असतील, गायक असतील, वादक असतील, हे उपस्थित असतील, परिसरामधली जी काही मंडळी त्यांना सहकार्य करत असतील, आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण सुदाम महाराज असतील, गायक वादक सगळी मंडळी ज्यांना मदत करत असतील ना, त्या सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. विठ्ठल ऐका, विद्यार्थी जीवन हे मनुष्याचं कायम असलं पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये 5 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता हे कीर्तन मला तर असं वाटतं की तुम्ही ऐकणारे आलेले आहात, पण बालसंस्कार शिबिरातलं कीर्तन असल्यामुळे हे कीर्तन जास्त करून यांच्यासाठीच आहे, बाल गोपाळांसाठी. विद्यार्थी जीवन म्हटलं की विद्यार्थ्याकडे 5 गोष्टी असाव्या लागतात. कोणत्या गोष्टी असाव्या लागतात? काकचेष्टा, बकध्यानम, श्वान निद्रा तथैव च, अल्पहारो गृहत्यागे, विद्यार्थीं पंचलक्षणम. हे 5 लक्षणं विद्यार्थ्याकडे असावे लागतात. हे 5 गुण विद्यार्थ्यांजवळ असले पाहिजेत. कोणते कोणते गुण? ऐका. पहिला गुण आहे काकचेष्टा. काक म्हणजे कावळा. कावळ्याला किती डोळे असतात रे? कावळ्याला डोळे किती असतात? 2. कावळ्याला डोळा एकच असतो. त्याला बुबुळ 2 असतात, पण डोळा एकच असतो. आणि तो डोळा एवढ्या शतफीने फिरवतो महाराज की समोरच्या माणसाला कळूच देत नाही की ह्याने डोळा कधी फिरवला. ते एकच डोळा, पण दोन्ही बुबुळामध्ये फिरवण्याची कला त्या कावळ्याजवळ असते. पण ऐका, एकच डोळा आहे, पण दृष्टी एवढी तीक्ष्ण असते, एवढा हुशार असतो तो कावळा. जशी कावळ्याची दृष्टी एकच डोळा असून सगळ्या बाजूचं टिपत राहतो ना, तसं विद्यार्थ्याची दृष्टी सुद्धा ह्या कावळ्यासारखी असली पाहिजे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे काकचेष्टा. जिथून आपल्याला मिळेल, जे मिळेल ते सतत घेण्याची वृत्ती किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवण्याची वृत्ती ही जशी कावळ्याची आहे ना, तशी विद्यार्थ्याची असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विद्यार्थ्याचा दुसरा गुण सांगितलेला आहे बकध्यानम. बक म्हणजे बगळा. बगळा हा पाण्यावरती अगदी एखादा योगी जसा ध्यान लावून बसतो ना, तसा उभा राहतो महाराज पाण्यामध्ये. एक पाय खाली ठेवतो, दुसरा पाय वरती करतो. समोरच्या माणसाला असं वाटतं की आता हा योगीच झालेला आहे, पण त्यांनी लावलेलं ते ध्यान असतं. पण त्याचं ध्यान एकदम स्थितप्रज्ञ उभा असलेला तो बगळा, पण कधी एखादा मासा जवळ येईल आणि त्या माशाला चोच मारून कधी आपला भक्ष्य करेल सांगता येत नाही. असताना दिसताना तो शांत आहे, पण त्याच्या मनामध्ये आपलं सावज पकडण्यासाठी तो जसा तत्पर आहे ना, तसा विद्यार्थी शांत असावा, आपल्याच कामामध्ये मग्न असावा. पण एखादी विद्या ग्रहण करण्यासाठी, एखादा विषय समजून घेण्यासाठी त्याचं ध्यान कायम स्वरूपाने त्या आपल्या अभ्यासावरती असावा. आता आपल्याकडे पाण्याचं परिस्थिती कशी आहे मला माहिती नाही, पण पाण्यासाठी दूरवरून महिला कळशी, हांडे, बादली आणत असतात. म्हणजे ध्यान सांगायचंय मला. ध्यान तुकोबराय म्हणतात, ध्यान कसं असावं? त्या महिला जसं डोक्यावरती हांडे घेऊन येतात ना, त्यांच्यासारखं ध्यान असावं. पहा तुम्ही, महिला दूरवरती पाणी जर असेल, घरी पाणी आणायचं असेल, तर पुन्हा पुन्हा जाण्यापेक्षा एकावर एक हांडा, एकावर एक हांडा असे 2-3 हांडे डोक्यावरती घेतात. एका हातामध्ये कळशी असते, दुसऱ्या हातामध्ये बादली असते आणि दूरवरून पाणी घेऊन येण्याचं काम करत असतात. बघा, दोन्ही हातातल्या वस्तू घेण्याकरता गुंतलेले असतात. पाय चालण्याचं काम करत असतात, डोळे पाहण्याचं काम करत असतात आणि तोंडाने शेजारीणी सोबत चालत असताना गप्पा मारत चाललेली असते.
पाण्याने भरलेल्या त्या हंड्यावरती, त्या हंड्याला अजिबात हातलेला लावलेला नसतो महाराज. कारण दोन्ही हात बाजूचे भांडे घेण्यामध्ये गुंतलेले आहेत. हातामध्ये दोन्ही हात गुंतलेले आहेत, डोळे गुंतलेले आहेत, पायही चालू आहेत. सर्व क्रिया ती इंद्रियाच्या माध्यमातून करते. तिचे सगळे इंद्रिय बाकीचं काम करण्यामध्ये गुंतलेलं आहे. पण मन कुठं लागलेलं आहे तिचं? त्या हंड्यावरती. जसं तिचं हात त्या हंड्याला हात लावत नाहीत, पण दृष्टी तिचं ध्यान सगळं त्या हंड्यावरती आहे ना. तुकोबाराय म्हणतात, दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो ऐशे हरी, आणि तुझे चरणी तैशा परी. विठ्ठल फक्त साधा आवाज राहू द्या तुम्ही, बाकीचं काही नका ठेवा. ते मलाही बोलू असं झालं. तसं ध्यान असलं पाहिजे. विद्यार्थ्याचं ध्यान कसं असलं पाहिजे? बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या त्यांनी, खेळही खेळावेत, पोहायला जावं, बारक्या मित्रासोबत भांडणही करावेत, सगळं करावं. पण ध्यान कशावर असावं? आपलं अभ्यासावरती असावं. म्हणून ध्यान बगळ्याप्रमाणे बकत ध्यानम पुढं सांगितलेलं आहे. श्वान निद्रा असावी विद्यार्थ्याजवळ. हे विद्यार्थ्याचं लक्षण सांगितलेलं आहे. पण कसं असावं निद्रा? ते कुत्र्याच्या झोपेप्रमाणे असावी. पहा तुम्ही, हा कुत्रा झोपलेला असतो, पण जरासा जरी आवाज आला तरी लगेच तत्पर राहतो महाराज. म्हणजे कायम झोपलेला नसतो महाराज. काही विद्यार्थी असे असतात महाराज, फारच झोपाळू असतात. गुरुवर्य कुरेकर बाबा आम्हाला पाठामध्ये सांगायचे, एक संस्थेमध्ये विद्यार्थी झोपला, शनिवारी संध्याकाळी झोपला, आणि तो डायरेक्ट सोमवारी सुटला. आणि त्याला उठल्यानंतर ते लोक सगळे बाकीचे मित्र सांगायचे, अरे आज वार कोणता आहे? तो म्हटला नाही, रविवारच आहे. मग त्याला सोमवारचा सकाळ पेपर आणून दाखवला, बघ म्हणे तारीख कोणती आहे. एवढे झोपाळू असतात महाराज काय विद्यार्थी. झोप हा माणसाला म्हणजे आवडणारा विषय आहे. पण विद्यार्थ्याने जर त्याला विद्या मिळवायची असेल, त्याला जीवनामध्ये आपलं कल्याण करायचं असेल, तर कुत्रा जसा झोपेमध्ये सावध असतो ना, तशी त्याची निद्रा असली पाहिजे. श्वान निद्रा. आणि पुढे सांगितलेलं आहे अल्पाहारो. आपल्या जीवनामधले आहार कसा असावा? आपल्या जीवनामधला आहार हा अल्प असावा. भरपूर खाऊ नये महाराज विद्यार्थ्यांनी. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, आणि नसावी बासर निद्रा बहुभक्षण. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभक्षण. युक्त आहार विहार. आहार कसा असावा? अतिशय मित आहारी असावं महाराज. मित आहारी असावं. कारण अति जेवण केलं तर आळस येण्याची शक्यता आहे, आणि फारच कमी जर जेवण केलं तर अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. म्हणून कसा असा आहार असावा? अल्पहार. अल्पहारो. आणि पुढे सांगितलेलं आहे गृहत्यागी. घरापासून दूर राहावं महाराज. काय होतं, घरामध्ये आपल्याकडे लाड करण्याची खूप पद्धत आहे, आणि त्या अतिलाडामुळेच पोरं बिघडतात. घरातल्या अतिलाडामुळे पोरं बिघडतात. म्हणून विद्यार्थ्याने शिक्षण घेण्यासाठी, संस्कार घेण्यासाठी घरापासून दूर असलं पाहिजे, गृहत्यागी असलं पाहिजे. घरचा मोह नसावा. जर विद्यार्थ्याला घरचा मोह लागला ना, तो विद्यार्थी अभ्यासच करू शकत नाही. म्हणून जो घरापासून दूर होतो, घरामध्ये लाड करतात. लाड किती दिवस करावेत यालाही शास्त्र आहे महाराज. 5 वर्षांनी लालयत आणि 6 वर्षांनी ताडयत. 5 वर्ष मुलाचा लाड करावा असं शास्त्र विधान आहे. 5 वर्षामध्ये तुम्हाला जे काही बालहट्ट असतील ते पुरे करावेत. पण 6वं वर्ष लागलं की महाराज त्याला हट्ट नाही, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
कारण त्याला त्याची जबाबदारीची जाणीव जर केली नाही, त्याचे सर्व लाड आणि हट्ट आपण जर पूर्वत केलो तर तो जीवनामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. त्याला जर त्याच्या पायावरती उभं करायचं असेल तर त्याला त्याच्या अभ्यासाची जाणीव करून दिली पाहिजे. मला असं वाटतंय की हे सर्व बाळगोपाळ आपला घराचा त्याग करून आलेले आहेत आणि त्याकरता आमच्या विजय महाराजांनी हा जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि असं विद्यार्थ्याचं जीवन जर एखाद्या गुरुच्या जवळ असेल तर असे गुरु जर त्याच्या जीवनामध्ये असतील तर जगामध्ये दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. हेच ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणाचं श्री गुरु तारेखा आस्था पाठी राखा. 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 श्री गुरु गुरु तारेखा आस्था पाठी राखा. श्री 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 गुरु तारेखा आस्था पाठी राखा. इतराची लेखा कोण करी. इतरांची लेखा कोण करी. इतरांची लेखा कोण करी. इतरांची लेखा कोण करी. श्री गुरु तारेखा आस्था पाठी राखा. 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 इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु तारेखा आस्था पाठी राखा. 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 इतरांची लेखा कोण करी. इतरांची लेखा कोण करी. श्री गुरु तारेखा आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरुता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे. ज्ञानोबा सांगतात असा कृपेचा वर्षाव करणारे श्री गुरु जर आपल्या जीवनामध्ये असतील तर दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. काय तुम्ही संसार करा अथवा परमार्थ करा दोन्ही ठिकाणी गुरूंची आवश्यकता आहे. नाथ महाराजांची ओवी आहे. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. आपल्या मनाने
आपण आपले जीवनातले जर आदर्श ठरवले तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं मला. कारण जो आपल्या मनाने जीवन जगतो ना, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं. मनोमार्ग गेला मनोमार्ग गेला मनोमार्ग गेला तेथे मोकळा मनोमार्ग गेला तेथे मोकळा मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला. ऐका, आपल्या जीवनामध्ये आपण जर आपल्या मनाच्या मार्गाने गेलो तर आपण आपल्या जीवनामध्ये घात करत असतो. आपलं जीवन थांबत असतं, आपल्या जीवनामध्ये दुःख होत असतं. मनाच्या मार्गाने कधी जाऊ नये महाराज. ऐका, पतंग उंच आकाशात जावे, जेवढी हवा येईल तेवढी ती उंच जावी, हे जरी खरं असलं परंतु त्या पतंगीचा दोरा कोणाच्या तरी हातात असावा. जर कोणाच्या हातात नसेल तर ती उंच गेलेली पतंग कुठं जाईल हे सांगता येईल का? तसंच जीवनामध्ये आपल्या पतंगीचा दोरा कोणत्या तरी गुरुच्या हातात असावा. ज्यांचा दोरा गुरूंच्या हातात नाहीये, कोणा महापुरुषाच्या हातात नाही ना महाराज, ते कुठं गेले बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. कुठं गेले सापडतच नाही महाराज. वरती येतात आणि कुठं गुप होतात सांगताच येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणतरी मार्गदर्शक असावा. संसार करा किंवा परमार्थ करा. कारण असंही मला दिशा दाखवत असताना 3 गोष्टी असतात. एक असतो आदर्श, दुसरा अनुकरण आणि तिसरा असते अनुभूती. तुमच्या जीवनामध्ये जर योग्य आदर्श असेल, चांगला आदर्श असेल, तुमचं आचरण सुद्धा तसंच होतं. आणि जसं आचरण झालं ना तशी अनुभूती येते. आपल्या जीवनामधले जर आदर्श चुकले तर आपलं आचरण सुद्धा चुकतं, आणि आचरण चुकलं की आपल्याला अनुभूती सुद्धा चुकीची येते. विठ्ठल कुंभार होता आणि त्या कुंभाराकडे एक गाढव होतं आणि कुंभाराकडे कुत्रं बी होतं. आता कुंभार म्हटलं की त्याला माती आणायला गाढव लागतं आणि घराचं राखण करण्याकरता कुत्रं लागायचं. पण गंमत अशी व्हायची की दिवसभर काम कोण करायचं? गाढव. माती आणायची आणि आणू लागायचं. बरं, घडवलेली मरकी परत घेऊन पाठीवरती बाजारात जायचं. दिवसभर काम गाढव करायचं. कुत्र दिवसभर काहीच करायचं नाही, पण तरी सुद्धा मालक प्रेम हे कुत्र्यावरती करायचा. भूक लागली, जेवण झाली की पहिल्यांदा त्या कुत्र्याला भाकरी टाकायचा, आणि गाढवाचं काय काम करून घेतलं की त्याला हाकून द्यायचा, ते उकिंडर फुकत बसायचं. म्हणजे दिवसभर काम गाढव करायचं आणि प्रेम मात्र कुत्र्यावरती करायचा. गाढवाने असा विचार केला की काम तर मी जास्त करतोय, पण मालक प्रेम कोणावरती करतोय? कुत्र्यावरती. मग त्यांनी असं ठरवलं, काय नेमकं हा कुत्रा करतोय ते शोधलं पाहिजे, आणि जर तो ते करत असेल ज्याच्यामुळे मालक त्याच्यावरती प्रेम करत असेल ना, मग आपण हे आजपासून तसंच वागलं पाहिजे. गाढवानी आदर्श कोणाला केला? कुत्र्याला. मग त्याने अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कुत्रं काहीच करत नाही, दिवसभर कुठंतरी हुंदडत राहतं, पण संध्याकाळी चोर आलं की भुंकत राहतं, आणि त्या भुंकण्यामुळे मालक आपल्या त्या कुत्र्यावरती जास्त प्रेम करतोय. मग त्यांनी ठरवलं, आजपासून आपण बी भुंकायचं. रात्री चोर आलं की भुंकायचं. गाढवाने कुणाला आदर्श केलं?
कुत्र्याला. मग त्याच्यासारखं वागायचं ठरवलं, आचरण करायचं ठरवलं. मग रात्रीचा प्रसंग, रात्री झोपलेले होते सगळे आणि झोपल्यानंतर कुत्र्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे म्हणून रात्रीचे 12 वाजता ते गाढव उठलं. आता गाढवाचं कुत्र्याचं भुंकणं आणि गाढवाचं ओरडणं. महाराज जे ओरडायला त्याने सुरुवात केली, आता त्याचं ओरडणं सांगायला मी काय गाढव नाहीये. ते मोठ्या मोठ्याने गाढवासारखं ओरडायला लागलं. गाढव ओरडायला लागल्याबरोबर सगळं गाव जागं झालं. महाराज गाव जागं झालं आणि गाव जागं झाल्यानंतर पळत पळत त्या घराकडे आले. काय झालं त्या मालकाला जागा केलं. मालकही जागा झाला. मालकाला एकतर दिवसभर कंटाळल्यामुळे मालकाला झोप लागली होती. आपली झोप मोड केली म्हणून त्या मालकाने काय केलं, बाहेर आला, मोठं दांडकं काढलं आणि त्या दांडक्याने ते गाढव बदलून काढलं. महाराज बदललं. मला सांगा काय झालं, जीवनामध्ये चुकीचा आदर्श निवडला म्हणून दुःख भोगावं लागलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य आदर्श पाहिजे. विठ्ठल ऐका, जगामध्ये आपल्याला वाट दाखवणारा कोण नाहीये. जगामध्ये सगळे जो लोक असतील ना तर वाट दाखवणारे आपल्या जीवनामध्ये फक्त आपले गुरु असतात महाराज. म्हणून योग्य वाट दाखवणारा आपला गुरु असतो महाराज. म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे. सद्गुरु वाचोनी सापडे ना जरावे ते पाय आधी आधी, जरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना जरावे ते पाय आधी आधी, जरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. महाराज जीवनामध्ये योग्य वाट दाखवणारे भेटत नाही. ऐका सांगू का, वाट निर्माण करणारा एक आहे, वाट दाखवणारा एक आहे, वाटेवरती घेऊन जाणारा एक आहे आणि वाट लावणारा एक आहे. किती झाले? 4. वाट निर्माण करणारा एक आहे, तो म्हणजे वेद. जगातल्या सर्व वाटा या वेदाने निर्माण केलेले आहेत. म्हणून वाट निर्माण करणारा वेद आहे, वाट दाखवणारा देव आहे. तरी झडजोडोनी वहिला निघ आणि ये भक्तीचे वाटे लाग. वाट कुणी दाखवलेले? देवाने दाखवलेले. ऐका, वाट निर्माण करणारा वेद आहे, वाट दाखवणारा देव आहे आणि वाटेवरती हाताला घेऊन जाणारा हा गुरु आहे. स्वल्प वाटे चला जाऊ किंवा हाती धरून या पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. वाटेवरती आपल्या हाताला धरून घेऊन जातात ते आपले गुरु असतात आणि वाट लावणारा हा समाज असतो. महाराज लोक तुकोबारांनी असं म्हटलेलं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंत हे काळीचे नाही कोणी. स्त्रिया पुत्र कलत्र हेतो मायावंत, शेवटीचा अंत नपवे कोणी. यमाची हाती बांधोनिया देती आणि भूषणेही घेती काढोनिया. मला सांगा, आता आपण या आपल्या गावामध्ये मेलेला मनुष्य कधी जिवंत होऊन चालू लागतो असं कधी घडतं का? एखादं प्रेत उठून चालायला लागलं असं कधी घडतं का? मग लोक त्याला का बांधतात? बांधून महाराज देतात. बांधोनिया देती यमाची हाती महाराज. लोकांना असं वाटतं जर नाहक जर हे उतरून परत गावात आलं तर घ्या कोणी पिढा म्हणून लोक बांधून पाठवतात महाराज. हा समाज आपल्याला कधी आपल्या हिताचा उपयोग सांगणार नाही. म्हणून वाटेवरती घेऊन जाणारे गुरु आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. विठ्ठला विठ्ठला. संसार करा अथवा परमार्थ करा, दोन्ही ठिकाणी गुरु लागतात महाराज. मी ओवी सांगून गेलो. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्या. तुम्ही म्हणसाल आता परमार्थामध्ये गुरु लागतो, हे कळलं आम्हाला. कारण गुरुविन कौन बतावे बाट बडा बिकट हे यम घाट. परमार्थामध्ये गुरुशिवाय पर्याय नाही महाराज. मनाची माळ चालत नाही. एखादं म्हणतात ना, माळ घातली, कोणी घातली? आम्हीच आमची घालून घेतली, असं चालत नाही. कोणतरी गुरु लागतो, मार्गदर्शक लागतो. परमार्थामध्ये गुरुशिवाय पर्याय नाही. पण संसारामध्ये सुद्धा गुरु करावा लागतो, हे आम्हाला कसं काय कळत नाही महाराज. आम्ही तर गुरु केलाच नाही महाराज. तुम्ही केला नाही हे खरं आहे, पण तुम्हाला करायला सांगितलंय हेही तितकंच खरं आहे.
आता तुम्ही ते वागलं नाही तसं काय, मनुष्य संसाराला लागला हे आपण कधी समजतो? लग्न झालं की, आहे ना, लग्न झालं की लोक म्हणतात गडी संसाराला लागला. मग लग्न होताना आपल्याला सांगितलेलं असतं की आता मात्र गुरु करा, सांगितलेलं असतं का नाही? आपण ज्या वेळेस बहुल्यावरती उभं राहतो ना, लग्नामध्ये ब्राह्मण देवतामध्ये अंतरपाठ धरतात, दोन्ही बाजूला पाटावरती वधूवर उभे असतात आणि त्या वधूवरांना ती ब्राह्मण देवता काही सुंदर असे उपदेश करत असते आणि त्या उपदेश तो केला जातो तो म्हणजे मंगलाष्टकेच्या माध्यमातून. आणि त्या मंगलाष्टकेमध्ये आपल्याला सुंदर असे उपदेश केले जातात. पण अडचण असते महाराज, ज्यावेळेस ब्राह्मण देवता उपदेश करत असते ना, तेव्हा आपलं लक्ष त्या उपदेश करण्याकडे अजिबात नसतं महाराज. आता आपलं लक्ष कुठं असतं हे काय कीर्तनात सांगायचा विषय नाहीये, तरी सुद्धा सांगतो महाराज. ते एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, लग्नात कुणाचं लक्ष कशावरती असतं? ते म्हटले सुभाषितकार असं म्हणतात, कन्यावरयते रूपम माता पिता श्रुतम माता वित्तम आणि बांधवा हा कुलम इच्छन्ती. आणि सगळं जे बाकीचे असतात ना महाराज, ते काय इच्छन्ती त्याचं वर्णन असं आलेलं आहे. जी वधू असते ना, वधू तिचं बाकीचं कशावर लक्ष नसतं, फक्त तिचं लक्ष असतं की कन्यावर येते रूपम. आपला जो होणारा नवरा आहे तो दिसाय चिकना आहे का नाही, बरे डांबरी मेन कापड असला पण फिरून लवली लावून आलेला असला पाहिजे, पावडर थापून आलेला असला पाहिजे. कन्यावर येते रूपम, ती बाकी काहीच पाहत नाही. जो मुलीचा बाप असतो ना, तो काय पाहतो? ते म्हणे तो एवढंच पाहतो की ज्याला आपली मुलगी द्यायची तो शिकलेला आहे किती, माता पिता श्रुतम किती शिकलेला आहे एवढंच फक्त बाप पाहतो. आणि त्या मुलीची आई काय पाहते? ती म्हटली काहीच पाहत नाही, ज्याला द्यायची ना त्याची प्रॉपर्टी किती आहे तेवढी पाहायची, बाकी काही पाहत नाही. आता दारोडा असू द्या, पण माझी पोरगी पैशावाल्याच्याच घरात द्यायची. तिचे 5 बोट तुपातच असले पाहिजेत. तो खाणारा पिणारा असला तरी काही हरकत नाही महाराज. महिलांचा जीवच असतो महाराज पैशावरती, पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा पाहिजे. माता वित्तम. बर बांधव जे असतात ना, भावकी महाराज, ही भावकी फारच विचित्रचित आहे. म्हणजे त्याचं नावच आहे भावबंद. जे आपल्याला कधी बंद करतील अजिबात सांगता येत नाही, त्याला म्हणतात भावबंद. ते म्हणे भावबंद कधी सोबत आपल्यासोबत सरळ चालत नाही म्हणे, जीवनात कधीच सरळ चालत नाहीत, फक्त एकदा सरळ चालतात. कधी? आपल्याला खांद्यावर घेतल्यावर. ते बाकी कधीच आपल्यासोबत सरळ चालत नाहीत. आणि ते काय पाहतात? ते म्हणे बांधवा कुलम इच्छन्ती. ते म्हणे आपल्या कुळातले आहे का, आपल्या गोत्यातले आहे का, आपल्या नात्यातले आहे का, ते बाकीचं काहीच पाहत नाही. हे झालं सगळं, मुलीचं झालं, मुलीच्या आईचं झालं, मुलीच्या बापाचं झालं, भावकीचं झालं. पण हे आलेलं वराड ते काय पाहतं म्हणे? ते म्हणतात ते आम्हाला मुलगी नको, मुलगा नको, शिकलेला आहे का, पैसा आहे का, काही नको, लग्नात खायला काय केलंय तेवढं सांगा. ज्या लग्नात चांगलं खायला केलं असेल ते लग्न चांगलं, आणि ज्या त्या वर बापाने खायला केलेलं नसेल, काय लग्न केलेलं आहे, खाऊ सुद्धा घातलं नाही. म्हणजे बाकीचे ना मिष्ठान्नम इतरे जनहा, ते फक्त खाण्याचं पाहतात, बाकी काही पाहत नाही. पण त्यावेळेस ती ब्राह्मण देवता आपल्याला सुंदर असे उपदेश करते महाराज, आणि तिथं आपल्याला गुरु करायला सांगितलेलं आहे. विठ्ठल पहा शेवटची मंगलाष्टका, आणि त्याच्यामध्ये गुरु करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला सर्वांना पाठ आहे, पण तुम्ही आता काय म्हणणार नाही, आणि मी बी काय लग्न लावायला उभा नाही आहे, आणि ही लग्न लावायची वेळ नाही आहे. ऐका, शेवटच्या मंगलाष्टिकेमध्ये ते म्हणत असते, आता सावधान समयो साधा समीपै असे, वाग्वादान करा परार्ध घटिका, संपूर्ण आले असे, भावे सद्गुरुचे पदांबुज धरा, चित्ती स्मरा आदरे, दोपक्षी कुलदैवता वधूवरा, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. हे म्हणतात ना, आपलं पाठ आहे का नाही, पण आपलं लक्ष आहे का? आपलं लक्ष अजिबात नाही. पण ऐका, संसार करताना सुद्धा आपल्याला गुरु करायला सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल.
असे गुरु आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करतात. ऐका, देहनिर्मिती करता 2 गोष्टी लागतात. देहाचा निर्वाह होण्याकरता 2 गोष्टी लागतात आणि देहाचा उद्धार होण्याकरता 2 गोष्टी लागतात. देहाचा निर्वाह होण्याकरता, देहनिर्मिती करता आई वडील लागतात. देहाचा निर्वाह होण्याकरता अन्न आणि पाणी लागतं आणि देहाचा उद्धार होण्याकरता शास्त्र आणि गुरु लागतात महाराज. हे नसतील तर मनुष्य जीवनामध्ये आपला उद्धार होऊच शकत नाही. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी. जगामध्ये आपला उद्धार करणारे आपल्या श्री गुरूंशिवाय दुसरं कोणीही नाही. म्हणून ऐका ऐका, काय आपला उद्धार करणारे आपले श्रीगुरूच असल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात, असे श्रीगुरु माझे पाठी राखे. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा. काय श्रीगुरूच आपले पाठी राखे कसे आहेत? थोडी मीमांसा सांगतो. काय आपलं हित आपल्याला कळत नाही. मनुष्याला आपलं हित कशामध्ये हेच अजिबात कळत नाही. आपले स्वहित नेनती कोणी. आपले आपण नकळू हित किंवा हित तो काही दिशेची ना. आपलं हित आपल्याला कळत नाही. तुम्ही मला असं कसं काय? कोणालाच कळत नाही का? मला एखाद्यालाच कळतं. आपलं हित एखाद्यालाच कळतं. म्हणून तुकोबारायाने म्हटलेलं आहे, आपल्या हिताला जो जागा असतो ना तो धन्य नाही, त्याचे आईबाप धन्य आहेत. अपोलिया हिता जो से जागता, धन्य माता पिता दयातिये, धन्य माता पिता दयातिये. अपोलिया हिता जो से धन्य माता पिता दयातिये, धन्य माता पिता दयातिये. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो, सर्वच जागे नसतात, कोणी एखादा असतो, पण असा जो असतो ना तो भाग्यवान आहे. तयाचा हरिक वाटे देवा. तो असा कोणतरी एखादा असतो. सामान्यतः आपल्याला आपलं हित कळत नाही. तुम्हाला असं कसं काय म्हणतात, आम्हाला आपलं हित कळत नाही का? ऐका, जर आपल्याला आपलं हित कळलं असतं, माणसाला आपलं हित कशामध्ये हे जर कळलं असतं ना, माणसाने जीवनामध्ये कधी पापच केलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. ज्या अर्थी मनुष्य पाप करतो ना त्या अर्थी त्याला त्याचं हित कळत नाही. कारण जो पाप करतो त्याचं हित होत नाही, आणि ज्याला हित व्हावं असं वाटतं ना तो कधी जीवनात पाप करत नाही. पापाचा आणि हिताचा जवळचा संबंध आहे. प्रमाण देतो ऐका, तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. ज्या अर्थी आपलं हित होत नाही त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये पाप आहे. पाप आहे म्हणून हित नाही. ज्या अर्थी आपलं हित होत नाही त्या अर्थी आपल्या जवळ जीवनामध्ये पाप आहे. विठ्ठल मग ऐका, आपलं हित आपल्याला कळत नाही, मनुष्याला आपलं हित कळत नाही. मग आपलं हित करणारा दुसरा एक वर्ग समाजामध्ये आहे, तो म्हणजे आपले आई वडील. आई वडिलांना आपल्या मुलाचं हित व्हावं अशी तळमळ असते महाराज. लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, 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 वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. आई वडिलांना आपल्या मुलाचं हित व्हावं अशी तळमळ असते महाराज. ऐका, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, हाडाची काढ करतात, आणि फक्त इच्छा एवढीच असते की आपल्या मुलाचं हित व्हावं.
जे दिवस आपल्याला आले नाहीत ना, जे दिवस आपल्याला भोगाय मिळाले ते आपल्या मुलाबालांना भेटू नये याच्याकरता रात्रंदिवस आई वडील तळमळ करत असतात. ऐका, आपलं हित आपल्याला कळत नाही, पण आई वडील हा दुसरा जो वर्ग आहे ना, तो आपलं हित करण्यासाठी तळमळ करत असतो. पण एक अडचण आहे. कोणती अडचण आहे? आई वडिलांना आपल्या मुलाचं हित व्हावं ही तळमळ आहे, पण आपल्या मुलाचं नेमकं हित कशामध्ये याचं मात्र ज्ञान नाही. हित नाही ठावे जननी जनका, 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 दाविला लौकिकाचार तिहे, दाविला लौकिकाचार, दाविला लौकिकाचार. हित नाही ठावे जननी जनका, आई वडिलांना काय तळमळ असणं वेगळं आणि हित कशामध्ये याची तळमळ आहे. आई वडिलांना वाद नाहीये, संशय नाहीये, पण आपल्या मुलाचं नेमकं हित कशामध्ये याचं ज्ञान नाहीये. महाराज खरोखर भाग्यवान आहेत या आईबापांचे, या मुलांचे आईबाप, की ज्यांना आपल्या मुलाचं हित कशामध्ये ते कळालेलं आहे. म्हणून या वयामध्ये त्यांना हित पाठवलेलं आहे. महाराज ते बारकं पाहिलं की खरंच किव येते त्याचं, किवडीच आहे बारकं. पण या वयामध्ये ते कीर्तनामध्ये आपण कुठं होतो आपल्यालाच माहिती आहे. या वयामध्ये आपण कुठं होतो? आता माझ्या सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ बनलेले आहेत, वयोवृद्ध तपवृद्ध बसलेले आहेत. त्या वयामध्ये आपण कुठं होतो? आता तुम्ही हे कारण आम्ही कुठं होतो हे आम्हालाच माहिती आहे. महाराज त्या वयामध्ये ते कीर्तनामध्ये मस्त अगदी नाचतंय, गुडगुडीत पावल्या खेळतंय. महाराज मजेत आहे. त्याला आपण काय बोलतोय हे कळ ना. विठ्ठल विठ्ठल धन्य जगी तोची एक हरिरंगीनाच. महाराज भाग्यवान आहे तो की या वयामध्ये तो भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये उभा आहे. याच्याकरता संस्कार लागतात. महाराज संस्कार वाया जात नाहीत. काल परवा तुम्ही TV मला किंवा पेपरामध्ये बातमी वाचली असेल, त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी ज्ञानेश्वरीची परीक्षा, गाथेची परीक्षा आम्ही घेत असतो. आणि ती परीक्षा घेत असताना या वर्षी एक मुलगा आला होता, 4थीच्या वर्गात होता, इयत्ता 4थी मध्ये होता, वय होतं 9 वर्ष. 9 वर्षाचा मुलगा 4थी मध्ये शिक्षण घेणारा, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली होती. महाराज काय भाग्यवान असेल. वयाच्या 9व्या वर्षी सर्व ज्ञानेश्वरी तोंडपाठ केलेले होते. परीक्षा घेणारे आश्चर्य करत होते. महाराज एवढ्या वयामध्ये, महाराज 9व्या वर्षामध्ये आपण काय करत होतो आपल्यालाच माहिती आहे. पण 9 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ केलेली होती. आणि सत्कार करताना कुरेकर बाबांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आणि त्यांच्या आईवडिलांचाही सत्कार केला. दोघांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या वयामध्ये यांनी पाठ केली कशी काय. त्यावेळी ज्यांनी जे उत्तर दिलं ना ते आपल्याला आश्चर्य वाटेल असं सुंदर उत्तर आहे. त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं की हा ज्यावेळेस पोटामध्ये होता ना त्यावेळेस मी सर्व कामं सोडून ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. हा पोटात असता सर्व कामं सांभाळून मी 108 पारायण केले. त्यांचा माळा कापण्याचा, माळा तयार करण्याचा व्यवसाय आहे. ते पतीला मदत करत होते, पण त्याच्यासोबत मी रोज पारायण करून 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. त्या संस्काराचा परिणाम तो बाहेर आल्याबरोबर त्याला ज्ञानेश्वरीच्या मुखातून ओव्या यायला लागल्या. महाराज तुम्ही जसं गर्भावरती संस्कार करताना तसं त्याचे पाहायला मिळतं. आपण जर मुलांना गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी आपण वाचली तर तो निश्चित कथा कीर्तनाला येईल. आणि आपण जर पोटामध्ये असताना पिक्चरची गाणी ऐकली तर तो कसा येईल हे काय सांगायची गरज नाही. महाराज सगळे सलमान खान आणि शाहरुख खानच निर्माण होते. विठ्ठल म्हणून ऐका, संस्काराची फार गरज आहे. मी काय सांगत होतो, आपलं हित आपल्याला कळत नाही, आपलं हित आपल्याला कळत नाही. दुसरा वर्ग आहे आई वडील. आई वडिलांना हिताची तळमळ आहे, पण अडचण तुकोबाराने सांगितलेले त्यांना हिताचं ज्ञान नसतं. महाराज कोणीतरी एखादा भाग्यवान माता पिता असतात की त्यांना आपल्या मुलाचं कल्याण व्हावं कशात आहे हे कळतं. ज्यांना कळतं ते शिबिरामध्ये पाठवतात.
ज्यांना कळत नाही ते पाठवत नाहीत महाराज. म्हणून आई वडिलांना हिताची तळमळ आहे पण हिताचं ज्ञान नाही. आणखीन एक वर्ग आहे, हा समाज आपलं हित करतो का महाराज? ऐका, हा समाज आपलं हित करत नाही. माझे स्वहित ज्ञानती कोणी, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव दुःखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभभाग जाचनी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. विठ्ठल विठ्ठल या समाजाला तुमचं हिताचं घेणंही नाहीये आणि देणंही नाही महाराज. समाज कधीच आपलं हित करण्यासाठी तत्पर नसतो. ऐका, ते खेकडे पकडणारे लोक असतात ना, खेकडे पकडणारे, ते खेकडा काढायला खूप लांब लांब हात घालतात आणि हाताने खेकडा पकडतात आणि त्या चिखलामध्ये गाळामध्ये जाऊ 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 तो खेकडा त्यांना चावतो, हात तोडतो महाराज. एवढं सर्व करून ते खेकडे बाहेर काढतात आणि बाहेर काढल्यानंतर ते एका बादलीमध्ये टाकतात आणि बादलीमध्ये टाकल्यानंतर त्याला अजिबात बांधत नाहीत, हात लावत नाहीत, झाकण ठेवत नाहीत. आणि बाकीचे विचारतात का हो तुम्ही काढायला त्याला एवढं तुम्ही हात तो कापला चावला तरी त्याला तुम्ही सोडलं नाही, त्याला बाहेर काढलं. मग बादलीत टाकल्यानंतर त्याला वरती झाकण ठेवलं नाही, त्याला बांधलं नाही. ते म्हणे असं का केलं नाही? ते म्हणे काहीच करण्याची गरज नाही. ते म्हणले का? कारण त्याचे जे बाकीचे भाऊबंद आहेत ना, भाऊबंद त्याला बाहेर निघूच देणार नाहीत. तो बाहेर पडायला लागला की त्याचा एकतर पाय तरी वडणार, एकतर हात वडणार नाही. महाराज हे त्या खेकड्याचं नाही चाललं, हे आपलं चाललेलं आहे महाराज. जरा एखादा गावातला एखादा चांगला हुशार निघायला लागला की लोक त्याचा पाय वडल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल या समाजाला हिताचं घेणं नाही देणं नाहीये. मग ऐका, परत ऐका, आपलं हित आपल्याला कळत नाही. आई वडिलांना हिताची तळमळ, हिताचं ज्ञान नाही. समाजाला हिताचं देणं घेणं नाहीये. आणखीन एक वर्ग आहे, तो म्हणजे देव. देव आपलं हित करतो का? तर त्याचं उत्तर आहे देव म्हणून आपलं हित करत नाही. देवाला जर आपलं हित करायचं असेल तर त्याला देव नाही, आपलं गुरु व्हावं लागतं महाराज. माझ्या विठोबाचा आणि आपणची देव होय गुरु. देव आपणची, देवपणा सोडून गुरु होय. ज्या वेळेस तू गुरु होतो त्यावेळेस तो आपलं हित करतो. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, देवाला देव म्हणून आपलं हित करता येत नाही, त्याला गुरु व्हावं लागत असतं. मग असे हित करणारे जगामध्ये सद्गुरु शिवाय गुरु शिवाय कोणी नसल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठोबा रखुमाई सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्यावरती झालेल्या श्री गुरु कृपेचा अनुभव आपल्याला सांगतायत. विठ्ठल ऐका, असे श्री गुरु, आपला उद्धार करणारे श्री गुरु जर आपले पाठीराखी असतील तर ज्ञानोबराय म्हणतात, इतरांचा लेखा कोण करी. दुसऱ्याची काही गरज नाही.
कशा करता गरज आहे? ऐका, आपल्या जीवनामध्ये जर श्रीगुरु पाठीराखी असतील तर जगामध्ये भिण्याची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे कोणतरी असावे लागतात महाराज आपल्या. श्रीगुरु पाठीराखी राहिले तर काय होतं आणि श्रीगुरु पाठीराखी नाही राहिले तर काय होतं? इतिहास सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल कर्णाला धनुर्विद्या शिकायची होती, धनुष्यबाण चालवण्याचं शास्त्र विद्या घ्यायची होती. अनेक जणांकडे गेला, त्याला मनासारखं कोणी शिकवणारं भेटलं नाही. अर्जुनाला जर हरवायचं असेल तर अर्जुनापेक्षा आपल्याला जास्त विद्या शिकता आली पाहिजे. या प्रयत्नामध्ये तो गेला परशुरामजींकडे. परशुरामजी विद्या पारंगत होते, शस्त्रविद्या पारंगत होते, पण त्यांची अट अशी होती की मी फक्त ब्राह्मण पुत्राला शिकवणार. कारण ते क्षत्रिय विरोधी होते. 21 वेळेला क्षत्रिय पृथ्वी केलेली होती. त्यांची ही अट समजल्यानंतर कर्णाने ब्राह्मण असलेल्याचा आव आणला. म्हणजे मी ब्राह्मण पुत्र आहे असं सांगून त्यांच्या गुरुकुलामध्ये राहू लागला. सर्व शस्त्रविद्या घेतलेली आहे. धनुर्विद्येमध्ये अत्यंत धनुर्धारी श्रेष्ठ अशी विद्या घेतल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे. बैठकीमध्ये बसलेले असताना, परशुरामजी बसलेले असताना त्यांना झोप लागली, म्हणून त्यांनी आपलं डोकं आपल्या एका शिष्याच्या मांडीवर टेकवलं आणि तो होता नेमका कर्ण. कर्णाच्या मांडीवरती डोकं टेकून परशुरामजी झोपी गेलेले आहेत. थोड्या वेळाने एक भुंगा आला आणि त्या भुंग्याने ती मांडी कुरतडायला सुरुवात केली. आता कर्णाला प्रश्न पडला, मी जर मांडी हलवली तर गुरूंची झोप मोडेल, नाही हलवले तर हा भुंगा माझा मांडी कुरतडल्याशिवाय राहणार नाही, काय करावं? म्हणून त्यांनी तसंच धीर धरला, तितिक्षा निर्माण केली आणि तसाच धीर धरून त्यांनी मांडी हलवली नाही. पण गंमत अशी झाली, त्या भुंग्याने मांडी कुरतडत असताना जे रक्त निघालं, त्या रक्ताचा एक ओघळ परशुरामजीच्या अंगाला लागला. काय कार लागलं म्हणून उठून पाहतात तर रक्ताचा ओघळ आहे. कुठून आला? ज्याच्या मांडीवर डोक्यावर ठेवलं होतं त्याच्या मांडीतून आलेला आहे. संशय निर्माण झाला, शंका आली आणि त्यांनी त्या आपल्या शिष्याकडे पाहिलं आणि शिष्याने मान खाली घातली. कर्णाला आता लक्षात आलं की आपली चोरी आता या ठिकाणी पकडलेली आहे. परशुरामजीने हात धरला आणि विचारला, बोल, कोण आहेस तू? त्याने सांगितलं की मी ब्राह्मण पुत्र आहे. खोटं बोलू नकोस, एवढी तितिक्षा तुझ्यामध्ये येऊ शकणार नाहीये. ज्या अर्थी एवढी तू तितिक्षा धारण केलेली आहे त्या अर्थी तू ब्राह्मण पुत्र नाहीयेस. कर्णाने हात जोडले, गुरुदेव मला क्षमा करा, मी ब्राह्मण पुत्र नाही, मी क्षत्रिय आहे असं सांगितल्यानंतर परशुरामजींना वाईट वाटलं. अरे, विद्या घेण्याकरता, शस्त्रविद्या घेण्याकरता तू माझ्यासोबत खोटं बोलला, आपल्या गुरूंसोबत खोटं बोलला आणि खोटं बोलून तू माझ्याकडून विद्या घेतली ना. ऐक कर्णा, योग्य वेळेला ही विद्या तुला कामाला येणार नाही आणि याच विद्येने तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु पाठीराखी राहिले नाहीत. परिणाम एवढा धनुर्धारी असलेला कर्णाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की संपूर्ण 18 क्षयणी सेना एका बाजूला आणि एकटा कर्ण एका बाजूला. जर एकटा कर्ण जर लढायला सुरुवात करेल तर ही 11 क्षयणी सेना अर्जुनासकट कोणीही तग धरू शकणार नाही. एवढा सामर्थ्यवान होता, पण घडलं असं, गुरु पाठीराखी राहिले नाहीत. परिणामतः युद्ध करत असताना अर्जुनासोबतचं युद्ध चालू झालेलं आहे. त्या घनघोर युद्धामध्ये अर्जुनाचे बाण आणि कर्णाचे बाण एकमेकाला धडकतायत आणि त्याच वेळेला अगदी घडलं असं की त्या रथाचं चाक बरोबर जमिनीमध्ये रुतलं गेलं आणि रुतलं गेल्यानंतर कर्ण ते चाक काढण्याकरता रथाच्या खाली उडी मारतोय. अर्जुन तिकडून बाण मारतोय. एका हाताने चाक धरलेला आहे, आरी धरलेले, चाक उचलण्याचा प्रयत्न करतोय आणि दातामध्ये बाण धरायचा, हातामध्ये धनुष्य धरायचा आणि दाताने बाण मारायचा. महाराज, सामर्थ्य एवढं होतं. त्या अर्जुनाने मारलेला बाण कर्णाचं काहीच बिघडू शकत नव्हता, पण दातातून मारलेल्या कर्णाच्या बाणामुळे कोस कोसभर अर्जुनाचा रथ मागं फिरायचा. महाराज, एवढं सामर्थ्य होतं त्या अर्जुनाचं, कर्णाचं. पण त्याच वेळेला, बरोबर त्याच वेळेला एक ब्राह्मण वेशधारी त्या ठिकाणी आला आणि त्याने दात पाडून मागितला. परिणामतः दात पडल्यामुळे त्याला बाण मारता येत नव्हता आणि बरोबर त्याच वेळेला अर्जुनाचा बाण आला आणि त्याच्या छाताडाचा वेध घेऊन गेला. कर्ण गतप्राण झाला.
योग्य वेळेला गुरुकृपेचा जर आपल्यासोबत पाठबळ नसेल तर योग्य वेळेला आपल्याला अपयश येतं, आणि गुरु जर पाठीराखी असतील तर जगामध्ये आपल्याला अपयश येत नाही. याचं हे उदाहरण आपल्याला कर्णाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबराय म्हणतात, अहो कसं का असना, पण गुरुची कृपा झाली ना त्याच्यावरती, गुरुने स्वीकार केलेला आहे ना, त्याला काही कमी पडणार नाहीये. जसं एखादी गरीबाची मुलगी असावी आणि त्या गरीबाच्या मुलीला एखाद्या राजाने स्वीकार करावा. महाराज, दुर्बळाची कांता समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, आणि अवदशाने माली दारिद्र्याची. हे जसं आहे तसं एखाद्या राजाने जर स्वीकार केला तर ती काय मग भीक मागणार आहे का. अभंगाचं दुसरं चरण. राजयाची कांता काय भीक मागे, 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 राजयाची कांता काय भीक मागे. मनातिया जागे सिद्धी पावे, मनातिया जागे सिद्धी पावे, हरी कांता पाठीराखा, सद्गुरुआ हरी कांता पाठीराखा. मनाची जोगे सिद्धी पावे, मनाची जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारेखा पाठीराखा, श्री गुरु सारेखा पाठीराखा. ज्ञानोबराय वर्णन करता, जशी एखादी दुर्बळाची कन्या तिचा जर स्वीकार राजाने केला तर तिच्या जीवनामध्ये सर्व दारिद्र्य संपलेलं आहे, तिचं भाग्य उदयाला आलेलं आहे. तसं आपल्याला जर आपल्या गुरुने स्वीकार केला तर जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. राजयाची कांता काय भीक मागे, राजाने जर स्वीकार केला मग एकदा राणी झाली की ती काय परत भीक मागणार आहे का, परत भीक मागणार नाही. तिनं मनामध्ये आणावं, मनाची जोगे सिद्धी पावे, तिनं मनामध्ये आणावं तसं तिला मिळणार आहे. का, कारण ती आता राणी आहे, सर्व राजकारभार तिच्या नावाने चालणार आहे. म्हणून राणी झाली की ती जसं तसं दारिद्र्य संपणार आहे. तसं गुरूंचा अंकित झाला, गुरूंची कृपा आपल्यावरती झाली ना, तसं आपल्या जीवनामध्ये जीवनातलं सर्व दारिद्र्य संपणार आहे. गुरुची कृपा आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जो जे. एखादा कल्पतरूचं झाड आहे, कल्पतरूच्या झाडाचं वर्णन असायलेलं आहे, कल्पतरू खाली आणि फळे ती मागितली. तुम्ही जी कल्पना कराल ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कल्पतरूच्या झाडामध्ये असतं. महाराज, एक गृहस्थ रस्त्याने निघाला होता, जंगलातली वाट, दुर्धर असं जंगल होतं, आणि ज्या वाटेने जात होता तिथं दुपारची वेळ झाली, रखरखत होऊ नये म्हणून सावली घेण्याकरता त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसला, ते नेमकं झाड होतं कल्पतरूचं. त्याला असं वाटलं की एवढं सुंदर सावली आहे, एवढी सावली आहे, पण इथं जर थोडं पाणी प्यायला मिळालं असतं ना बरं झालं असतं. ही कल्पना करतोय तेवढ्यात पाण्याचा तिथं जगच आला, मगच आला. मला वा 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 वा, काय माझं भाग्य आहे. पाणी म्हणता बरोबर पाणी आलं, पाणी पिला. थोड्या वेळाने विचार करायला लागला, पाणी मिळालं खरं, पण दुपारची वेळ आहे, भूकेची वेळ लागलेली आहे, थोडं जेवण आलं असतं तर बरं झालं असतं. कल्पना करतोय तेवढ्याच जेवणाचं ताट समोर आलं. महाराज, पंचपक्वानाचं श्री बालाजीचा भेद ताट समोर आलेलं आहे. पोटभर जेवण केलं, परत पाणी पिलेलं आहे. तो म्हटला जेवण झालं, पाणी पिलं खरं, पण असं ह्याच्यात जरा थोडीशी वामकुक्षी जरा रेस्ट केली असती बरं झालं असतं. एवढी कल्पना करतोय तोपर्यंत तिकडं सगळा पलंगच आला. महाराज पलंगावरती झोपला, आणि झोपताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, पाण्याची कल्पना केली, पाणी आलं. जेवणाची ताटाची कल्पना केली, जेवण आलं. झोपायची कल्पना केली,
बेड आला, कदाचित ते भूत तर नाही आणि ते आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना, आणि आलं खाऊन टाकलं काय बघताय माझ्याकडे. कल्पना, कल्पतरूच्या झाडाखाली जी कल्पना कराल ती जशी पूर्ण होते, तसे गुरु हे कल्पतरू आहे. तुम्ही जी कल्पना कराल त्यांच्या जवळ ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. जसं ज्ञानोबराय आपल्या निवृत्तीदादांबद्दल म्हणतात की निवृत्तीदादा माझ्यासाठी कल्पतरूच आहे. चंद्रमेजे अलांछन कल्पतरूचे आरव, म्हणजे आरव म्हणजे अरण्य आहे. माझे श्रीगुरु सामान्य नाही आहेत, नुसते कल्पतरू नाहीत तर कल्पतरूचं अरण्य माझे निवृत्तीदादा आहेत. विठ्ठल म्हणून कल्पतरू खाली फळे गती ती मागुतली, त्याप्रमाणे माझे श्रीगुरूंजवळ तुम्ही जे जे मागाल, जी जी कल्पना कराल ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्या श्रीगुरूंजवळ असल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात माझे श्रीगुरु कल्पतरू आहेत. मग असे श्रीगुरु माझ्यावरती कृपा करणारे असल्यामुळे, त्यांनी कृपा केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झालेला आहे, माझं कल्याण झालेलं आहे, मी तरुण गेलेलो आहे. हे ज्ञानोबराय ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव
इतरांच्या लेखा इतरांच्या लेखा कोण करी झालेली सेवा पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संत मांद्याळी उपस्थित सर्व श्रोते सज्जन या सर्वांच्या चरणी समर्पित करतो। बालसंस्कार शिबिर बालायदरी या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे चव्हाण महाराज यांच्या माध्यमातून जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याबरोबर स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेची उपक्रम वेगवेगळे उपक्रम ते या ठिकाणी घेत आहेत। त्या उपक्रमातील त्या शिबिरातील एक भाग म्हणून हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोठी मोठी महान असे कीर्तनकार या ठिकाणी बोलून हा सप्ताह या ठिकाणी करत असताना आजची ही सेवा अगदी प्रेमाखातर त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे। यथामती यथा अवकाश ही सेवा समर्पित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जे सर्व काही आहे ते सर्व गुरुजनांचं आहे। गुरु जर आपल्या जीवनामध्ये नसतील, आमच्या जीवनामध्ये आले नसते तर महाराज आमचं जीवन असं झालं असतं। आम्ही तर म्हणत असतो की आम्हाला गुरु वळायला सुद्धा कोणी ठेवलं नसतं जर वारकरी शिक्षण संस्था नसते आली तर। संस्था होती म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत, आपल्या समोर उभे आहोत आणि हे जे काही बोलत आहोत हे त्यांच्या कृपेने बोलत आहोत। म्हणून ते सर्व गुरुजनांचं आहे। आपल्याही जीवनामध्ये असे गुरु यावेत, आपलंही जीवन असं काहीसं परिपूर्ण व्हावं याकरता हा शिबिराचा घाट आमच्या विजय महाराजांनी घेतलेला आहे। म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो। विठ्ठल हॅलो, रामकृष्ण हरी। भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तपरायण राजाराम बाबा आढोळे सद्गुरू जोग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने
चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं औचित्य आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. गेली 12 वर्षापासून चालू असलेला आपला आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आणि या आपल्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये हा जो काही तपपूर्ती सोहळा आहे, ह्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने आपण या ठिकाणी हा जो काही सप्त्याचं आयोजन केलं. आपल्या या सप्ताहाचं आज 6वा दिवस, शिबिराचा 13वा दिवस आणि या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण तुकाराम बाबा मुळीक, अध्यापक सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, बाबांनी या ठिकाणी अतिशय सुंदरपैकी कीर्तन आपल्या सर्वांसमोर सादर केलं. वास्तविक पाहता आमच्या महाराजांची त्या ठिकाणी इच्छा होती, शांतीब्रह्म कुरेकर बाबांना या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये आपल्याला आणायचं होतं, परंतु काही कारणास्तव ते आपल्याला शक्य झालं नाही. मला असं म्हणण्यास काही हरकत नाही, बाबांच्या वतीने या ठिकाणी हरिभक्त परायण तुकाराम बाबा मुळीकच या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणण्यास काही हरकत वाटत नाही. असो, महाराजांचेच बाबांचेच आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सुंदरपैकी कीर्तन सेवा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सादर केली, त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं मी बाबांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण सुदाम महाराज घाडगे देखील या ठिकाणी उपस्थित होते. हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार इगतपुरी तालुक्यातील नामदेव बाबा गोईकणे, हरिभक्त परायण भगीरथ महाराज गतीर, हरिभक्त परायण गोविंद महाराज, हरिभक्त परायण गंगाराम महाराज, हरिभक्त परायण शैलेश महाराज, हरिभक्त परायण जाधव महाराज, हरिभक्त परायण आपल्या संस्थेतील विद्यार्थी भगवान महाराज, दत्ता महाराज राक्षे असतील, मृदंगावरती साथ करणारे हरिभक्त परायण गणेश महाराज, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सुंदरपैकी ही कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली. असो, या कीर्तन सेवेसाठी अनेकांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, ज्यामध्ये मारुती महाराज चव्हाण असेल, शांताराम महाराज लव्हितकर, त्याच पद्धतीनं भागवत सेविका अक्षताताई लव्हितकर ह्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. गणपत बाबा राक्षे आहेत, अर्जुनजी सहाने आहेत, नवनाथजी भटाटे, पवार बाबा, हरिभक्त परायण गटखळ बाबा आहेत, हरिभक्त परायण आढोळे बाबा आहेत, हरिभक्त परायण हडप बाबा आहेत, हरिभक्त परायण नाठे बाबा आहेत, संपूर्ण महिला भजनी मंडळ, दाल भगत बाबा, लक्ष्मण नाना भगत आहेत, दशरथ नाना गटखळ आहेत. सर्वच त्या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचाच नामोल्लेख मला या ठिकाणी करता येणार नाही. असो, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली. टाळकरी मंडळी आहेत, विनेकरी मनोहर बाबा भगत आहेत, साऊंड सिस्टीमवाले आहेत, आपले अरुण नाना देखील या ठिकाणी आहेत, आचार्य आहेत, बालाजी TV चॅनलवरती जी आपली काही शूटिंग चालू आहे, आपले सुनील काका खैरे देखील या ठिकाणी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपला हा जो काही सप्ताह आहे, हा संपूर्ण सप्ताह अवघ्या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रसारित होत आहेत. असो, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सुंदरपैकी ही कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली. महाराजांनी देखील या ठिकाणी सुंदरपैकी कीर्तन केलं, त्याबद्दल आमच्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी छोटासा सत्कार होत आहे. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. महाराजांचा सत्कार मी गोरखभाऊ चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा छोटासा सन्मान करायचा आहे. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. त्यानंतर आजच्या कीर्तनासाठी आपल्याला विशेष उपस्थिती या ठिकाणी ज्यांची लाभली, हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय सुदाम महाराज घाडगे हे देखील या ठिकाणी आले. त्यांचा देखील आपण छोटासा सन्मान आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं होत आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वीकारायचं आहे. मी बाबांना विनंती करतो की त्यांचा छोटासा सन्मान करायचा आहे. सिद्धेश महाराज. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तसेच इगतपुरी तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण नामदेव महाराज गोईकणे यांचा देखील आपला या ठिकाणी छोटासा संस्थेच्या वतीनं सन्मान होत आहे. मी त्यांना विनंती करतो की बाबांनी हा छोटासा सन्मान स्वीकारायचा. या
बाबांचा सत्कार सूर्यकांत महाराज साहनी यांचे वडील अर्जुन महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच पद्धतीनं बंडू पाटील वाकचौरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा देखील मी स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलोरे बाई सब संतन की जय. हरिभक्त पारायण गायनाचार्य भगीरथ महाराज गतीर यांचा देखील छोटासा सन्मान होत आहे. मी दत्ता महाराज राक्षे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. या माऊली या, छोटासा सन्मान या. तसेच हरिभक्त पारायण भागवत सेविका अक्षताताई गायकवाड यांना देखील मी विनंती करतो. त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा देखील छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे. हरिभक्त पारायण परवाचं ज्यांचं कीर्तन झालं हरिभक्त पारायण वेदिकाताई चव्हाण यांना मी विनंती करतो की ताईंचा छोटासा सन्मान करायचा आहे. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या वर या, पुढे या. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. सुंदरपैकी हे कीर्तन या ठिकाणी आता पार पडलेलं आहे. यानंतर महिला भजनी मंडळ